नमस्कार. बी विथ भाग्यश्री आपल्या मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आहे लग्नाचा दिवस आणि लग्नाच्या दिवशी अगदी धावपळ होती. त्यामुळे रेडी झाल्यानंतर हॉलमध्ये आल्यानंतर व्लॉग सुरू केला. म्हटलं चला थोडासा तरी मिनी व्लॉग तरी बनवावा, कारण सगळे रिलेटिव्स असतात, त्यांच्यासमोर अगदी कॅमेरा घेऊन शूट करणे कम्फर्ट नसते त्यामध्ये. म्हणून म्हटलं चला थोडासा मिनी व्लॉग बनवावा, पण तरीही हा व्हिडिओसुद्धा छान झाला. आमची अंजली अशा प्रकारे रेडी झाली होती. तिची जेव्हा शूटिंग सुरू होती तेव्हा मीही थोडा शूट करून घेतला. त्यानंतर मीही छान आज साऊथ इंडियन लूक केला होता आमच्या बहिणींनी. काही जणींनी केला, काही जणींनी नाही केला, पण तरीही छान जुळून आलं. बाकी सगळ्यांच्या तयाऱ्यासुद्धा खूप छान झाल्या होत्या. पाहुणे मंडळी जे जे अपेक्षित होते ते सगळेच आले होते. हॉल अगदी पाहुण्यांनी भरून गेला होता, गजबजलेला होता. आणि हा माझा लूक दाखवताना मी माझं साऊथ इंडियन लूक दाखवताना एक्सटेन्शन लावून छान ती मेसी चोटी जी आहे ती बनवून घेतलेली होती. लग्नात महाराष्ट्रात तरी मुलीचं लग्न लागताना आई तुळशीला पाणी घालते. तिचा संसार सुखाचा होऊ दे ही विनंती बहुतेक करावी आणि तुळशीला पाणी घालावं, हे आशीर्वाद तुळशी मातेकडून मिळावे म्हणून बहुतेक ती जी प्रथा आहे ती बनलेली असेल. त्यानंतर नवरदेवाचं जे अक्षरान वगैरे असतं ते झालं. नंतर नवरीची एक भावा बहिणींसोबत तिच्या एंट्री घेतली. अगदी छोटे भाऊ बहीणसुद्धा तिच्यासमोर उभे आहेत आणि त्यानंतर लग्नाची जी पद्धती असते ती सुरू झाली. दोघांचंही अक्षवान छान प्रकारे पार पडलं. त्यानंतर वरमाला झाली आणि त्यानंतर म्हणजे अगदी छोट्या छोट्या क्लिप्स काढलेल्या आहे, त्याच मी इथे लावलेल्या आहेत आणि व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर जे तिचं सिनेमॅटिक शूट झालं तेही इथे तुम्हाला दाखवत आहे, तर त्याचाही आता एन्जॉय घ्या आणि व्हिडिओ नक्की पहा.
फोटो सेशन झालं, जेवणं झाली आणि त्यानंतर आली वेळ ती विदाईची. अंजलीची विदाई आत्ता सुरू होती. इथे ओवाळणी घालणं सुरू होतं. महाराष्ट्रात नवरी नवरदेव जेव्हा निघतात तेव्हा दोघांनाही अशा प्रकारे सगळे जे पाहुणे मंडळी असतात ते ओवाळणी घालतात. पैशांची ओवाळणी असते आणि त्यानंतर नवरी आपल्या सासरच्या वाटेने लागते. आत्तापर्यंत आमच्या भावा बहिणींची लग्न होती आमच्या घरात, म्हणजे माहेरच्या फॅमिलीमध्ये. अजूनही भाऊ बहीण माझे लग्नाचे आहेत, पण भावाच्या मुलीचं म्हणजे भाचीचं हे पहिलं लग्न आहे. म्हणजे त्यांच्या पिढीतलं हे पहिलं लग्न आहे आणि सगळेच जण म्हणजे अगदी तिला मुलीसारखं बघत होतो. अगदी आमची फिलिंग तीच होती की एका मुलीची विदाई होत आहे. सगळेजण भाऊक होते आणि तिचे भाऊसुद्धा खूप भाऊक होते, पण ती भावांना पाहून रडत होती आणि भाऊ बी लाईक की आम्हाला काहीही फरक पडत नाही आहे, पण तसं काहीही नव्हतं. त्यांनाही चांगलाच फरक पडत होता. तिची विदाई करताना दाखवत होते की आम्ही खूप हॅपी आहे तू चालली आहे म्हणून. ते तिला दाखवण्यासाठी होतं, कारण लग्नाच्या आधीपासून हे यांचं रडणं वगैरे सुरू होतं. ते मी स्वतः पाहिलेलं आहे. अंजलीच्या जीवनाची नवीन सुरुवात झालेली आहे इथून. अगदी नवीन प्रवास राहील हा तिच्यासाठी समोरचा. तो खूप सुंदर सोन्यासारखा हो ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे. तर अगदी लाळा कौतुकात माहेरात वाढलेली मुलगी जेव्हा सासरचा धनुष्यबाण पेलायला जाते तेव्हा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. खूप वाईट परिस्थिती असते असं नाही, पण प्रत्येक गोष्टी वेगळ्या असतात. म्हणजे ते एक मुलगीच समजू शकते की तिला सासरला गेल्यानंतर काय काय अडचणी येतात. तर ते सगळं धैर्याने सामर्थ्याने पेलण्याची ताकद तिच्यामध्ये येवो हीच प्रार्थना. आणि खूप खूप सोन्याहून पिवळा असा संसार तुझा हो हीच प्रार्थना करते. तर अशा प्रकारे अंजलीची विदाई झालेली आहे आणि त्यानंतर पाहुणे मंडळीही गेली. तर चला आता मीही निरोप घेते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.